तर बारामती मेडिकल कॉलेजच्या परिसरात प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत। प्रदीप, एकीकडे काटेवाडीचा हा संपूर्ण परिसर, काटेवाडीचे ग्रामस्थ शोकाकुल वातावरणात त्या ठिकाणी अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं एकीकडे काटेवाडीत उपस्थित, तसंच काहीसं विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात सुद्धा राज्यभरातून आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे। अगदी बरोबर आहे। अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अगदी आपण पाहतो त्यांनी सध्या पार्थ पवार वेळात सजवलेली गाडी जी आहे ती काटेवाडीच्या दिशेने रवाना होईल आणि सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की गाडी सुरुवातीला अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। सध्या आपण पाहतोय की पार्थ पवार जे आहे ते विद्याप्रतिष्ठान या मैदानावर आपण पाहतोय की एक एक करून सदस्य राणा जगजितसिंह पाटील जे आहेत ते सध्या आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। कारण अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अगदी थोड्या वेळामध्ये त्यांचं मूळ गाव असणाऱ्या काटेवाडीमध्ये दाखल केलं जाणार आहे। आपण पाहतोय की सगळी हालचाल आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते। मात्र पार्थ पवार जे आहेत ते कालपासून संपूर्ण आपल्याला या शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळाले। कारण शेवटचा निरोप जो आहे तो अजित पवारांना दिला जातोय आणि शेवटच्या क्षणी आपण आपल्या बाबांसोबत असावं। आपण पाहतोय की जय पवार असतील, पार्थ पवार जे आहेत ते कालपासून आपल्याला दादांच्या पार्थिवासोबत पाहायला मिळाले आणि अगदी थोड्या वेळात दादांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या मूळ गावी असणाऱ्या काटेवाडीमध्ये नेलं जाते। सध्या आपण पाहतोय की गाडी जी आहे ते आपल्याला रुग्णालयामधून बाहेर पडताना पाहायला मिळते। काल रात्री त्यांचं पार्थिव जे आहे ते या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा राज्यभरामधून आलेले कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की मेडिकल कॉलेजच्या बाहेर सुद्धा ही सगळी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कारण राज्यभरातून आलेले हे सगळे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते दादांवरती प्रेम करणारे आपण पाहतोय की दादांचं पार्थिव जे आहे ते सध्या या ठिकाणी गाडीमध्ये आपण पाहतोय ठेवण्यात येत आहे आणि इथून काटे ते त्यांचं निवास आहे जाईल। तिथं संपूर्ण दादांवरती प्रेम करणारा मित्रपरिवार, नातेवाईक हे सगळे जे आहेत ते कालपासून दादांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत। काल रात्री त्यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आता जे आहे ते सध्या मेडिकल कॉलेज काढलं जातं आणि पुढे त्यांचं अजित पवारांची तर बारामतीतल्या मेडिकल कॉलेज बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आता त्यांच्या मूळ गावी काटेवाडी इथे नेलं जाणार आहे। याच वाहिनीतून हे त्यांचं पार्थिव काटेवाडीत नेलं जाईल। पवार कुटुंब काटेवाडीत पोहोचलेलं आहे। पवार कुटुंबातील काही सदस्य आता काटेवाडीत पोहोचत आहेत। मोठ्या संख्येनं काटेवाडीतील ग्रामस्थ असतील, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील, हे काटेवाडीतील पवारांच्या घराबाहेर, पवारांच्या बंगल्याबाहेर आधीच उपस्थित आहेत। अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन त्या ठिकाणी त्यांना घेता येणार आहे आणि त्यानंतर मग सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सध्या अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीकडे नेलं जाणार आहे। याच वाहनातून हे पार्थिव काटेवाडी पार्थ पवार असतील, मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या अजित पवारांचं पार्थिव घेऊन जाण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये आलेले आहेत। काही वेळासाठी पार्थिव जे आहे ते अजित पवारांच्या मूळ गावी काटेवाडीमध्ये ठेवलं जाईल, जिथून खऱ्या अर्थानं अजित काटेवाडीमध्ये तर याच वाहनातून अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीकडे नेलं जाणार आहे। काटेवाडी हे पवार कुटुंबाचं मूळ गाव, तिथे त्यांचं घर आणि त्या ठिकाणी सध्या पवार कुटुंब पोहोचलेलं आहे। तर पार्थ पवार त्यांच्यासोबत राणा जगजितसिंह पाटील, काही मंत्री आणि अजित पवारांचे सहकारी आमदार कोकाटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजित पवारांचं पार्थिव आता
काटेवाडीकडे नेलं जाणार आहे। काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी पार्थिव त्यांचं ठेवलं जाईल। तिथे काटेवाडीचे ग्रामस्थ असतील, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील, यांना अजित पवारांचं अंत्यदर्शन घेता येईल आणि त्यानंतर मग 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जातील। कालचा सकाळचा दिवस उजाडला तोच बारामती असेल, काटेवाडी असेल, या परिसरातील नागरिकांसाठी धक्का देणारा असा तो दिवस होता। अजित पवारांचा विमान अपघात